नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे स्वागत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपजी गारटकर साहेब या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्हा समजला जातो. त्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका प्रदीपजी गारटकर साहेब या ठिकाणी वठवत आहेत. त्यांच्यावर असणारी लोकसभेची जबाबदारी, जिल्ह्यातील दोन्ही जागा त्यांनी माननीय कोल्हे साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांचा विजय संपादन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता विधानसभेची काय व्यूहरचना आहे याबाबत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झालेली आहे. आता विधानसभेसाठी आपली काय व्यूहरचना आहे? पुणे जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागात येतात, जिथं मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो. बरोबर. संजय जगताप साहेब आणि मी. त्यामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ क्षेत्र जे आहेत, तुमचं पुरंदर हवेली आणि भोर आणि पुरंदर या 2 ठिकाणी काँग्रेसला जागा दिलेल्या आहेत. आणि बाकीच्या 8 ठिकाणी म्हणजे इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर, तिकडं जुन्नर, आंबेगाव, खेड, नावळ ह्या सगळ्या बाकी 8 मतदारसंघामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत आहोत. आघाडी झालेली आहे. ही आघाडी भाजप सेनेच्या युतीसारखी नाही. हे मनापासूनची लोक एकत्र आलेली आहेत. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे, लोकांना असं वाटतं हे सत्तेमध्ये येण्यासाठी म्हणून ही आघाडी आहे. तर सत्तेमध्ये काय यायचा हा महत्त्वाचा विषय समजून घेतला पाहिजे. हे सरकार सत्तेत आलं, 5 वर्ष झाली. सहकार मोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि आमचं असं काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की सहकार ह्या गावखेड्यामधल्या असलेल्या सर्वसामान्य माणसाला, त्याच्या कुटुंबाला, त्या समाजाला ते गाव उभं करणारा सहकार आहे. मग कारखाने आले, पतसंस्था आल्या, बँका आल्या, हे सगळ्या ज्या काही सहकार्याची जी काही माध्यम या महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या या पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं, गाव सोसायटी आहे, ग्रामपंचायत, तुमच्या सहकारी संस्था आहे, गावामधले सहकारी संस्था, एखाद्या त्या कुटुंबाचे, शेतकऱ्याच्या कुटुंबात जर लग्न निघालं, अडचण निर्माण झाली, मोठं ऑपरेशन झालं, तर सरकार नाही मदत करू शकत, तिथं सहकार मदत करतो. आणि या भाजप सेनेच्या गव्हर्नमेंटने गेल्या 5 वर्षात त्यांची जी स्ट्रॅटेजी आखली आहे, त्यांना सहकारात ताकदवान माणसं त्यांच्याकडे नाही, त्या पद्धतीचं सहकार उभं करण्याची क्षमता असलेली माणसं नाही, म्हणून रेडीमेड सहकारातली माणसं घेण्याचा प्रयत्न त्यांनी आत्ता केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण ती गेली, ती लोक त्यांच्या वैयक्तिक अडचणी सहकारी संस्था पवारसाहेबांनी काढून दिल्या, सगळं सहकार्य केलं, नीट चालवता आले नाहीत, म्हणून ती त्या ठिकाणी अडचणीत आले. आणि आता बडगा इथं काहीतरी ह्याचा हे गव्हर्नमेंट उगारत आहे, काहीतरी अडचण निर्माण होईल म्हणून ही लोक तिकडं गेली. पण त्या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या लोकांना सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षामध्ये काही उभं करता आलेलं नाही. त्यामुळं आम्हाला सत्ता काय पाहिजे, तर आम्हाला त्या ठिकाणी सत्तेत जाऊन जो गावखेड्यातला जो गोरगरीब जो काही मतदार आहे, तो शेतकरी आहे, हा आमचं केंद्रबिंदू आहे. आणि शेतीवर आधारित असलेली सगळी जी काही रचना जी आहे, अर्थकारण जे आहे, ते सर्व शेतीवरती आधारित आहे ग्रामीण भागाचं. तर शेती, सहकार या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ग्रामीण भागातल्या. आणि याच बेसिक यांना समजत नाहीत म्हणजे काय, तुम्ही म्हणा त्यांना काही ऊस कळत नाही का, सगळं बाकी समजतं, पण त्या पद्धतीनं त्याचे निर्णय करता येत नाही. पाणी आहे, वाहून गेलं नदीला पाणी, खाली कर्नाटकला वाहून गेलं. आजही अनेक गावामध्ये तुम्ही जाऊन पहा की तुम्हाला त्या गावाच्या कडची पिण्याच्या पाण्याची तळी भरता आली नाही. ते एक उदाहरण सांगितलं. हे या पद्धतीनं ह्या लोकांना व्यवस्थित पद्धतीनं त्याचं नियोजन करणं, हे करणं, त्याच्यासाठीचा एक गरज लागते, अभ्यास लागतो. आणि शेतीतली माहिती असेल तरच त्यामध्ये करता येते. अजितदादा मिनिस्टर असताना ज्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी व्हायच्या, आज या तालुक्यामध्ये विचार केला, तुमच्या तालुक्याचा मिनिस्टर इरिगेशनमध्ये काम करतो, काय करतो? त्या माणसाने आजपर्यंत गोरगरिबाची कामं अडवण्यापलीकडे काहीच केलं नाही.
कुठंतरी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं, हे करायचं, त्याच्यातनं 4 पैसे मिळवायचे, एवढ्याच पद्धतीचं काम झालं. हे नुसते उद्घाटनं, भूमिपूजन, काहीतरी आपलं वातावरण निर्मिती करायची आणि प्रत्यक्षात कामाचा तर तपास नाही, असं आजपर्यंत पुरंदरकरांनी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. त्यामुळं उद्याच्या इथं होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथले उमदं नेतृत्व मान्य संजय जगताप हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवरती उद्या या तालुक्यामध्ये निश्चित पद्धतीनं परिवर्तन हे होणार. परिवर्तन हे इथलं या तालुक्यात अटळ आहे, हे तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. शेवटी परिवर्तन ही संसार का नियम आहे. मी पुरंदर तालुक्यातल्या जनतेला आवाहन करेन या निमित्तानं तुमच्या वृत्तवाहिनीवरती की परिवर्तन करणं हा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाच्या विरोधात जर तुम्ही गेलात तर निसर्ग कुठंतरी झटका देतो. तो झटका गेली 5-10 वर्ष निसर्गाने निसर्गाच्या विरोधात पुरंदरची जनता गेल्यामुळं लोकांना या ठिकाणी बसलेलं आहे आणि लोक आता त्यामुळं अस्वस्थ आहेत आणि हे लोक आज उद्याच्या विधानसभेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं हे परिवर्तन झाल्याशिवाय या तालुक्याचे प्रश्न हे नीट पद्धतीनं मार्गी लागणार आहेत. एक सक्षम उमेदवार या तालुक्याच्या असलेल्या जडणघडणीसाठी त्यांच्या वडिलांनी कैलासवासी चंदूकाकांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार जर करता एक सक्षम उमेदवार म्हणून संजय जगताप हे आज पुढे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित पद्धतीने जिंकेल याची आमच्या मनामध्ये पूर्ण पद्धतीने खात्री आहे. आणि त्यासाठी कसोशीचे प्रयत्न, 100% प्रयत्न इज इक्वल टू यश, यावरती आमची धारणा आहे. त्यामुळं आम्ही प्रयत्न टोकाचे आम्ही करणार आणि त्या पद्धतीनं यश या ठिकाणी आम्हाला मिळणार अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. देशात मोदी लाट होती तरी सुद्धा पुणे जिल्हा ग्रामीण भागातल्या तुम्ही दोन्ही सीट जिंकल्या. काय नेमकं देशात एक वेगळा प्रवाह असताना देखील तुम्ही यश कसं संपादन केलं? माझा ह्या राजकारणामध्ये संघटनेवरती विश्वास आहे. मी संघटनात्मक कामामध्ये आजपर्यंत गेली 40 वर्ष सार्वजनिक जीवनात काम केलं, ते संघटनेतनं केलं आहे. माणसं जर जोडली तर ती वाटेल तो पराक्रम करू शकतात. आम्ही एकच केलं. माझ्याकडे ही जबाबदारी वर्ष-6 वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब माझे दादा सुप्रियाताईंनी दिली, जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या अध्यक्षाची. मी ठिकठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका हे सातत्यानं घेत गेलो. काही उपक्रम दिले, काही कार्यक्रम दिले आणि सातत्यानं उपक्रम कार्यक्रम दिले तर त्यातनं संघटन एकजीव होतं. आणि या संघटनेच्या ताकदीवरती त्या झालेल्या निवडणुकामध्ये तुम्ही बघितलं असेल, या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार सुप्रियाताई सतत असा हलता मॅप तुम्हाला 5 वर्ष पाहायला मिळाला. एक आता इकडं एक कार्यक्रम होऊन जातो की दुसरा कार्यक्रम यायचा. सामाजिक उपक्रम झाले किती अहो या महाराष्ट्रात सोडा, देशामध्ये अशा पद्धतीचे खासदार की जे सामाजिक काम, कानाच्या मशीन वाटा, लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी, त्याच्यातनं केवढी मोठमोठाली ऑपरेशन, लोकांना सायकल मुलींना द्यायचे तो उपक्रम आणि या उपर लोकांची व्यक्तिगत कामं, गाठीभेटी, लोकांच्या अडीअडचणी, शासन दरबारी राज्य केंद्र सरकारच्या दरबारच्या अडचणी ह्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न सत्ता नसला तरी त्या सातत्यानं करत होत्या. त्याच पद्धतीचं तिकडच्या बाजूला आढळराव सारखा मातब्बर माणूस होता, सातत्याने निवडून आलेला होता, तरी सुद्धा तुम्ही त्याचा पराभव केला. आढळराव 10 वर्ष तिथं 15 वर्ष खासदार म्हणून होते. संघटना त्यावेळेला त्यांची पूर्वीच्या काळामध्ये स्ट्रॉंग होती, पण या 5 वर्षामध्ये संघटन त्यांना टिकवता आलेलं नव्हतं. ते कमकुवत झालेलं होतं आणि आमचं संघटन हे मजबूत झालं आणि योगायोगानं आम्हाला जो उमेदवार मिळाला तो घराघरात पोचलेला उमेदवार मिळाला. डॉक्टर अमोल तरुणांच्या हृदयातलाच मिळाला. तरुणांच्या हृदयातला महिला 50% वर्ग साहेब. ते जेव्हा जात होते प्रचाराला तेव्हा धर्मवीर संभाजी महाराजांच्या बाबतीतचा जो इतिहास आहे महाराष्ट्राला हा प्रेरणा देणार आहे. आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत ते संभाजी महाराज जिवंत केल्यासारखं काम त्यांनी त्या मालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्यामुळं
समाजामध्ये जी जागृती झाली होती, लोक अत्यंत आदरानं हे राजेच आम्हाला भेटायला येतात अशा आविर्भावात ते येत नव्हते, लोक जात होते त्यांना बघायला, भेटायला, त्यांचं ऐकायला. रात्री 12-12 वाजले तरी गावाच्या गावाजागी राहत होते. यामधनं त्यांची एक क्रेज जी होती राजकारणातली, ती क्रेज त्याचं परिवर्तन त्याला होतं. परिवर्तन हे करत असताना त्याला संघटनेचं बळ आणि त्यांची व्यक्तिगत क्रेज, इमेज, डॉक्टर मनुष्य, अत्यंत भाषण उत्तम आणि कुठलाही ठपका नाही, चारित्र्य संपन्न, चारित्र्य संपन्न, चारित्र्य स्वच्छ प्रतिमा होती. घडवणारा एक त्यांनी चॅनलवरती संभाजी महाराजांचं जे काही जी इमेज हे जे त्याचे चारित्र्य संपन्न समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारा उमेदवार. नाहीतर नुसते अभिनेते असतात, ते काही चारित्र्य घडवणारे नसतात. डॉक्टर अमोल कोल्हे हे चारित्र्य संपन्न समाज उभारणीच्या कार्यात झटत असलेला उमेदवार म्हणून समाजाने त्याला उचलला. हा इतर अभिनेते आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातला हा फरक आहे.